काँग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर 24 एप्रिलला सोलापुरात घेणार जाहीर सभा। धाराशिवमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। दुपारी 3 नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांना चिन्हांचं वाटप होणार। फक्त निवडणुकांच्या वेळेला मुस्लिम समाजाला काँग्रेस भाजपच्या नावाची भीती दाखवते, भाजपच्या इद्रिस मुल्तानी यांनी केला आरोप। मुंबई पालिकेचे 1000 आपदा मित्र पावसाळ्यासाठी सज्ज होणार, मे महिन्यात देणार नव्यानं प्रशिक्षण। यंदा नालेसफाईवर पालिकेचा वॉच, नालेसफाईसाठी जिओ टॅगिंग बंधनकारक। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांचा वेग वाढणार, बोरघाटात आता ताशी 60 किलोमीटर वेगानं वाहनं धावू शकणार। मेट्रो 1चा खरेदी अहवाल देण्यास MMRDAचा नकार, कागदपत्र व्यावसायिक असल्याची MMRDAची सबब। राज्यातील हवामानात सातत्यानं बदल, 13 राज्यांचा पारा 40च्या पार तर 5 राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर। मुंबईत पुन्हा उष्णतेच्या झळा, राज्याच्या अन्य भागात मात्र पावसाची शक्यता, उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकर हैराण। मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपीट तर काही भागात जोरदार पावसाची हजेरी, विविध दुर्घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू। वर्षभरापासून नुकसानीची भरपाई मिळेना, केळी उत्पादक शेतकरी हवालदिल। गोंदियात बळीराजा कामाला लागला, खरीप हंगामाच्या आधी मशागतीच्या कामांना सुरुवात, थोड्याच दिवसात तेंदू संकलनालाही सुरुवात होणार। हापूसपेक्षा पायरीनं भाव खाल्ला, यंदा पायरीच्या आंब्याला 600 ते 1200 रुपयांचा दर। अवकाळी पावसाचा फळभाज्यांना फटका, हिरवी मिरची, घेवडा आणि मटारच्या दरात वाढ, गृहिणींचं बजेट काहीसं कोलमडलं। ज्वारीच्या दरात निम्म्यानं घट, प्रति क्विंटल 1500 ते 2952चा दर। चिपळूणमध्ये पकडलेल्या बांगलादेशी घुसखोराचं कोलकाता कनेक्शन समोर, चौघांना न्यायालयात हजर करणार। शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि गहू चोरणारी टोळी जेरबंद, 6 आरोपींना अटक, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त। मंदिर उभारणीसाठी रत्नागिरीतील वारकऱ्यांनी घेतला पुढाकार, विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्याचा वारकऱ्यांचा संकल्प।